आता नगरमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। अहमदनगर जिल्ह्यातील नगर मनमाड या प्रमुख राष्ट्रीय महामार्गाची अतिशय दैना झाली आहे। गेल्या 15 वर्षांपासून या रस्त्याचं काम रखडलंय। 1 महिन्यापूर्वीच खरं तर बनवलेला अर्धा महामार्ग पहिल्याच पावसात उखडलाय। त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत या ठिकाणी करावी लागते। तर नगर मनमाड महामार्गावर आतापर्यंत झालेल्या अपघातात शेकडो नागरिकांचा बळी सुद्धा गेलाय। त्यामुळे हा महामार्ग सुकर कधी होणार असा प्रश्न निर्माण झालाय। साठी एक दिलासादायक बातमी आहे। मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आज सकाळी 63% पोहोचलाय। सध्या 51,000 क्युसेक इतकी आवक धरणामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे धरणातील पाणीसाठा हा 70%कडे वाटचाल करतोय। जायकवाडी धरणाच्या वरच्या भागांमध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे गोदावरी नदी पात्रात पाण्याची आवक वाढली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून जायकवाडी धरणाचा हा पाणीसाठा झपाट्याने वाढतोय। या पाण्यामुळे संभाजीनगर जालन्यासह 450 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि यासह सिंचनाचा तसंच उद्योगाचा प्रश्न सुद्धा मिटलाय।